आता काय होईल या विचारानं हृदयाचे वाढलेले ठोके, ते डोळ्यात आलेले हे आनंदाचे अश्रू, इथपर्यंतचा प्रवास खरं तर सोपा नव्हता. कितीही प्रयत्न केला पण रात्रभर रात्री झोपच लागली नाही, कारण आज बोर घ्यायचंय आणि तो विचार सतत डोक्यात होता की काय होईल काय नाही. मग सकाळी सगळं आवरून अंघोळ-पांघोळ झाली होती. इकडे वहिनी स्वयंपाक करत होत्या, भैय्या जेवण करतोय आणि शांभवी मात्र फ्रेश होऊन आरशामध्ये असं बघत होती आणि ती खूप खुश होती. हे तर एक्साइटमेंटमध्ये पहाटेच जाऊन थांबले होते प्लॉटवरती. जशी मशीन आली तशी त्यांनी पूजा वगैरे करून घेतली. मी आईचा, देवाचा आशीर्वाद घेतला. त्यांचा मला फोन आला होता की आता मशीन सुरू करतायत म्हणून. शाबू बनवला होता, सो टिफिन घेतला कारण यांचा गुरुवार असल्यामुळे. आणि मग मी भैया निघालो तेव्हा शौर्य पण म्हणायला लागला की मला पण यायचं. ते घाई गडबडीमध्ये आम्ही तिघजण येऊन पोहोचलोत लातूरमध्ये. गाडी उमेशच्या इथे लावली आणि इथं प्लॉटवर आलो तर ऑलरेडी मशीन सुरू होती आणि भाऊ सुद्धा आलेले होते. मला खूप आनंद झाला त्यांना बघून. इथे आता आमचं सगळ्यांचं इंडिकेटर लागलं होतं. हृदयाचे ठोके एवढे वाढले होते कारण दुपारचे 1:30 वाजले तरी बोरला पाणी काय लागलेलं नव्हतं. असाच विचार येत होता की आता काय होणार काय नाही. त्यानंतर आमच्या शेजारचे जे आहेत त्यांनी सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली. थोडंसं माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला हसू दिसत असेल कारण सुरुवातीला एक जरा लागला आणि त्यानंतर कुठेतरी आशा पल्लवित झाल्या. दिसत असेल तुम्हाला, यांना तर अश्रू अनावर झाले होते सुरुवातीचा झरा लागला तेव्हा. त्यानंतर मग पुन्हा आम्ही आणखी खाली खोल घ्यायचं ठरवलं कारण की 350 फुटावर लागलं होतं पाणी. बांधकामासाठी एवढंसं पाणी तर पुरेसं नव्हतं, पण त्यानंतर जे काही पाणी लागलंय ना, बापरे, तुम्हाला कायच सांगू. त्रिकोणावरती मोठा ब्लॉग दिला, नक्की बघा. आपोआप आनंदाश्रू व्हायला लागले. मी असेल, भैया असेल, भाऊ असतील किंवा मग हे असतील, तर सगळेजण इमोशनल झालो होतो. त्यानंतर मग उमेश वगैरे आला होता. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो गावाकडे येण्यासाठी. मुरुडमध्ये वडापावचं पार्सल घेतलं. वहिनींना खूप आवडतात वडापाव. त्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं केली. शांभवीचं काय चाललंय बघू शकताय आणि वहिनींनी पेढे मागितले होते, सो पेढे आणि लस्सी सुद्धा आणली होती. बाय.